Hi friends. Now today we will start a new topic from Science 1, that is current electricity. याला मराठीमध्ये आपण धारा विद्युत असं म्हणतो. In this current electricity, how the electric current is transferred from one place to the another, how we can measure that electric current, what is the potential difference, who is responsible for the passage of electric current, all these things we will see. धारा विद्युत मध्ये आपण विद्युत धारा कशी निर्माण होते, ती कशी प्रवाहित होते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विद्युत धारा कशी जाते, त्याला कोण कारणीभूत असतं याचा आपल्याला विचार करायचा. या चॅप्टरच्या सुरुवातीला एक मुद्दा महत्त्वाचा बघितला पाहिजे. इलेक्ट्रिसिटी हॅज अटमोस्ट इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. आपल्या जीवनामध्ये विद्युत धारेला म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपण आता आपल्या जीवनामध्ये या विश्वामध्ये विना विजेचं राहू अशी कल्पनाच करू शकतो. आपल्याला माहिती आहे तर 5 मिनिटांसाठी आपल्या घरची वीज गेली तर आपण अस्वस्थ होतो. रुग्णालयांमध्ये किंवा शाळांमध्ये किंवा इतर कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये जर वीज प्रवाह खंडित झाला तर अत्यंत गोंधळ निर्माण होतो. कारण नाव वी नो that we are totally dependent upon electric current. There are several tasks, there are several works which are working on electric current. Because electricity has an utmost importance. Electricity is used in hospitals for operating all the equipments, ventilators, oximeters, everything. तुम्ही काल परवा बघितलं असेल एका रुग्णालयामध्ये दुर्दैवानं इलेक्ट्रिसिटी खंडित झाल्यामुळे व्हेंटिलेटर बंद पडला आणि रुग्णाला अत्यंत वेदना सहन करावी लागली. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इलेक्ट्रिसिटी शुड बी अनइंटरप्टेड गिवन टू द इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. इन banks, every computer works on the electric power supply. If the electric power supply is disrupted, the whole working of bank will be completely collapsed. In offices, in separate institutes, private or government institutes, we require electricity. In our home, there are various electrical appliances. Heater है, geyser है, mixer है, grinder है, washing machine है, पंखे आहेत, बल्ब आहेत. हे सगळे कशावर चालतात? They are working on electric current. एवढंच नव्हे, गमतीशीर गोष्ट अशी आहे की काही प्राणी सुद्धा इलेक्ट्रिसिटीचा वापर करतात. उदाहरणार्थ ईल मासा. ईल मासा हा आपल्या शरीरामधून करंट निर्माण करतो 2 गोष्टींसाठी. एक भक्ष्य पकडण्यासाठी आणि दुसरं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी. नजर चुकीने समुद्रामध्ये ईल माशाला जर स्पर्श करण्यात आला तर वी कॅन गेट शॉक. वी कॅन गेट अन इलेक्ट्रिक शॉक बिकॉज ऑफ दॅट ईल फिश. सो रिमेंबर देर आर सेव्हरल animals also which can produce electric current and which can use that. Lightning is one of the example of electric current. Lightning ना मराठीमध्ये आपण वीज कडाडणे असं म्हणतो. तुम्हाला माहिती आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विजा कडाडतात. प्रचंड विजेचा लोळ असा वरून खाली येताना आपण दिसतो. असं का होतं? ढगाच्या वरच्या बाजूला प्रचंड निगेटिव्ह पोटेन्शियल तयार होतं. आता पुढे आपण बघणार आहोत बडी निगेटिव्ह पोटेन्शियल. A large negative potential is developed on cloud, while on the surface of Earth there is zero potential. There is a large potential difference between these two. ढगामध्ये आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर या दोघांच्या दरम्यान प्रचंड विभवांतर निर्माण होतं. प्रचंड विभवांतर, very large potential difference. And because of that large potential difference, a lightning is developed and that electric current is passing. बेंजामिन फ्रँकलिन नावाचा शास्त्रज्ञ होता. त्यांनी सर्वात पहिल्यांदा अशा विजेचा शोध लावला. एक गमतीशीर गोष्ट आहे बेंजामिन फ्रँकलिनच्या बाबतीमध्ये. पावसाळ्यामध्ये तो पतंग उडवत असायचा. पतंगाच्या वरच्या बाजूला 2 धातूचे टर्मिनल जोडलेले होते आणि मग ती दोर भिजायची. वरच्या बाजूला 2 धातूच्या तारा होत्या. वर समजा एखादी वीज कडाडली तर ती वीज त्या तारेमधून सरळ यायची, त्या ओल्या दोऱ्यामधून यायची आणि याच्या हाताला झटका बसायचा. अनेकदा असं झाल्यानंतर बेंजामिन फ्रँकलिननी विजेचा शोध लावला. पुढे पुढे विजेच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी घडत गेल्या. मुळात ही वीज का वाहते, कशामुळे वाहते हे आपल्याला बघितलं पाहिजे. लेट अस प्रोसीड फर्दर.
आपण पुढचा सगळ्यात महत्त्वाचा भाग काय बघणार आहोत, व्हॉट इज पोटेन्शियल डिफरन्स अँड हाऊ इलेक्ट्रिक करंट फ्लोज. इलेक्ट्रिक करंटचं राहू द्या, पहिल्यांदा आपण करंट म्हणजे काय बघू. करंट म्हणजे प्रवाह. कोणताही प्रवाह कसा तयार होतो मी तुमच्या समोर एक सिंपल एक्सपेरिमेंट करून दाखवतो. आता बघा, हे जे पुस्तक आहे या पुस्तकाच्या दोन्ही लेवल सध्या तरी समान आहेत, बरोबर आहे. ही लेवल पण समान आहे, ही लेवल पण समान आहे. लेवलला पोटेन्शियल म्हणतात. द पोटेन्शियल ॲट राईट साइड इज सिमिलर टू द पोटेन्शियल ॲट द लेफ्ट साइड. म्हणजे या दोघांमध्ये सध्या काहीही पोटेन्शियल डिफरन्स नाही, या दोघांमध्ये सध्या काहीही विभवांतर नाही. आता समजा मी असं केलं की इथे चॉकपीस ठेवला, समजा मी इथे कसा चॉकपीस ठेवला, तर हा सध्या असाच राहील, हा हलणार नाही. किंवा समजा मी इथे ठेवला, इट विल रिमेन ॲज इट इज. पण समजा मी आता असं केलं, या पुस्तकाला थोडं असं केलं, आता काय व्हायला लागलं, द चॉकपीस इज रनिंग, द फ्लो इज जनरेटेड. Why? Because one potential is now higher, while the lower, this potential is lower. मी समजा या पुस्तकाला जास्तच इन्क्लाइन केलं, खूपच जास्त तिरकं केलं आणि आता खडू सोडला, खडू प्रचंड वेगाने खाली पडेल. आर यू गेटिंग माय पॉइंट? इफ सपोज देर इज नो पोटेन्शियल डिफरन्स, नो फ्लो. इफ लेस पोटेन्शियल डिफरन्स, लेस फ्लो. इफ हायर पोटेन्शियल डिफरन्स, हायर फ्लो. याचा अर्थ एखादा फ्लो निर्माण होण्यासाठी, एखादा करंट तयार होण्यासाठी नेहमी दोन टोकामध्ये काय निर्माण झालं पाहिजे, देअर शुड बी अ पोटेन्शियल डिफरन्स. दोन पातळीमध्ये फरक निर्माण झाला पाहिजे. जर दोन पातळीमध्ये फरक निर्माण होत असेल तर मग तिथे फ्लो तयार होतो. लुक ॲट दिस पिक्चर. आता या चित्रामध्ये बघा, इथे एक बॉटल आहे ज्याच्यात पाणी भरलेलं आहे, ती बॉटल जरा वरच्या लेवलला आहे. त्याच्या खालच्या बाजूला दुसरी बॉटल आहे, त्या बॉटलमध्ये पण थोडंसं पाणी आहे, पण ते खालच्या लेवलला आहे. या दोघांमध्ये एक पाईप आहे असा, आणि या पाईपला मध्ये क्लॅम्प लावून बंद केलेला आहे. बंद केलेला असल्यामुळे सध्या तरी या बाटलीमधलं पाणी पुढे सरकत नाही, बरोबर आहे. सध्या या बॉटलमध्ये हायर लेवलचं वॉटर आहे, याच्यात लोअर लेवल आहे वॉटरची, आणि आपण क्लॅम्प सध्या बंद केलेला आहे. देयर इज नो फ्लो ऑफ वॉटर. आता असं करा, स्टार्ट द क्लॅम्प. हा क्लॅम्प ओपन करा, म्हणजे आता क्लॅम्प काढून टाका. सी, दिस इज द सिच्युएशन बी, इट वॉज ए. आता बी सिच्युएशन मध्ये तुम्ही क्लॅम्प काढल्यानंतर आता मात्र तुमच्या लक्षात येईल, द वॉटर इज नाउ कंटिन्युअसली फ्लोइंग फ्रॉम व्हॉट, फ्रॉम द अप्पर बॉटल टू द लोअर बॉटल. आता मात्र पाणी वरच्या बॉटलमधनं खालच्या बॉटलमध्ये सरकायला सुरुवात होते. खालच्या बॉटलमधनं वर जाणार नाही, जाईल का? जाणार नाही. खालची बॉटल लोअर पोटेन्शियल आहे, वरची बॉटल हायर पोटेन्शियल आहे, आणि म्हणून मग वरचं पाणी खालच्या बॉटलमध्ये यायला सुरुवात होते. हे कधीपर्यंत होईल? जोपर्यंत दोन्ही बॉटलमध्ये पाण्याची पातळी समान होत नाही. When the levels of these two bottles are equal, they are same, then the flow stops. याचा अर्थ मुलांना एक गोष्ट लक्षात ठेवा, फ्लो निर्माण होण्यासाठी नेहमी दोन पातळ्यांमध्ये फरक निर्माण व्हावा लागतो. तुम्हाला माहिती आहे, नदी हा पाण्याचा प्रवाह आहे. इट इज अ करंट ऑफ वॉटर. नदी हा पाण्याचा प्रवाह आहे. म्हणजे कधी नदी उंच ठिकाणी उगम पावते आणि ती समुद्राला जाऊन मिळते. तुम्ही असं कुठेतरी बघितलंय का, नदी समुद्रात उगम पावले आणि हिमालयात जाऊन मिळायला लागली? असं कधी बघितलंय का? कधीच नाही. का असं होत नाही? हिमालय, सह्याद्री उंच लेवल आहे, तिथं नदीचा उगम होतो आणि पाणी तिथून खाली फ्लो होतो. देर इज अ डिफरन्स इन पोटेन्शियल. ॲज देर इज अ डिफरन्स इन पोटेन्शियल, द वॉटर विल फ्लो इन दिस वे. जसं पाण्याचा प्रवाह उच्च पातळीकडनं निम्न पातळीकडे असतो, तसं उष्णतेचं सुद्धा असतं. एखाद्या गरम वस्तूला तुम्ही जर हात लावला, तुम्हाला चटका बसतो का? त्या वस्तूला चटका बसतो तुमचा? नाही. गरम वस्तू तुम्हाला उष्णता देते, कारण तुमच्या शरीराचं तापमान कमी आहे. हीट विल बी ट्रान्सफर्ड फ्रॉम हायर लेवल टू द लोअर लेवल. वॉटर विल बी ट्रान्सफर्ड फ्रॉम हायर लेवल टू द लोअर लेवल. सिमिलरली द इलेक्ट्रिक करंट ऑल्सो फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू द लोअर पोटेन्शियल. विद्युत धारेचा प्रवाह सुद्धा उच्च पातळीकडनं कमी निम्न पातळीकडे. असं म्हटलं जातं,
बॅटरीचं प्लस टोक हे हायर पोटेन्शियलचं मानलं जातं, बॅटरीचं मायनस टोक हे लोअर पोटेन्शियलचं मानलं जातं. आणि असं गृहीत धरलं जातं इलेक्ट्रिक करंट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू द लोअर पोटेन्शियल. सी हिअर इन दिस पिक्चर. या पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता धनाधाराकडे ऋणाधाराकडे विद्युतधारा वाहते असं मानलं जातं. विद्युतधारा कुणामुळे वाहते, का वाहते आपण बघणार आहोत. सध्या ही गोष्ट लक्षात ठेवा, जर एक टोक प्लस झालं एक टोक मायनस झालं तर प्लस चार्ज ट्रान्सफर्स फ्रॉम प्लस टू द मायनस पॉइंट. सिमिलरली निगेटिव्ह चार्ज ट्रान्सफर्स फ्रॉम निगेटिव्ह पॉइंट टू द पॉझिटिव्ह पॉइंट. हिअर समजा हे दोन चार्ज बॉडी, हे पहा इथे दिस इज पॉझिटिव्हली चार्ज पार्ट while this is negatively charged part. म्हणजे इथे धन प्रवाह जास्त आहे, इथे ऋण प्रवाह जास्त आहे. If they are connected with a wire, you will find that the positive charge will transfer from this level to this. पॉझिटिव्हच्या दृष्टिकोनातून हे पोटेन्शियल काय समजलं जातं, इट इज हाय. आणि पॉझिटिव्हच्या दृष्टिकोनातून हे लो समजलं जातं. तर निगेटिव्हच्या दृष्टिकोनातून हे हाय आहे आणि हे लो आहे. म्हणजे आपण असं नाही करू पॉझिटिव्ह चार्ज विल ट्रान्सफर फ्रॉम लेफ्ट टू राइट, निगेटिव्ह चार्ज विल ट्रान्सफर फ्रॉम राइट टू लेफ्ट. when such charges are transferred a potential difference is developed. किंवा पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप होतो म्हणून चार्ज ट्रान्सफर होतो, पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप होतो म्हणून इलेक्ट्रिक करंट वाहतं. हे जे पोटेन्शियल डिफरन्स आहे आपल्याला एका फॉर्म्युला देता येतं, V = W/Q. खूप महत्त्वाचं इक्वेशन आहे. V that is potential difference, W is the work done and Q is the charge. आता मी खूप सोपं करून सांगतो मुलांना. समजा या प्लस पासून एक Q प्रभार Q चार्ज निघाला. तो Q चार्ज या वायर मध्ये या प्लग मध्ये इथे रेजिस्टन्स मध्ये जाईल, या वायर मध्ये जाईल, इथे येईल, मग निगेटिव्ह ला येईल. निगेटिव्ह पासून बॅटरी फिरली पॉझिटिव्ह जाईल. तो एक चक्कर पूर्ण करेल. आर यू गेटिंग माय पॉइंट? Q चार्ज विल नाउ कंप्लीट द सायकल. हा Q चार्ज हे सायकल पूर्ण करेल. हे जर सायकल पूर्ण करत असेल तर तो वर्क डन करेल की नाही आपल्याला माहिती. जर हा चार्ज ट्रान्सफर होत असेल तर वर्क डन होतं. जर वर्क डन होत असेल तर मग वर्कची साधी सोपी व्याख्या कोणती करतो आपण, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. जसं विज्ञानात फार सोप्या पद्धतीने आपण बघितलेलं आहे कार्य आणि ऊर्जा, वर्क अँड एनर्जी या चॅप्टर मध्ये. व्हॉट इज वर्क, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. आपण इथे सुद्धा एक इलेक्ट्रिक वर्क पाहिलं. हे जे इलेक्ट्रिक वर्क आहे आपण W या अक्षराने लिहितो. किती फोर्स, Q एवढा फोर्स, कारण Q चार्ज ट्रान्सफर होणार आहे म्हणून फोर्सच्या ऐवजी आपण काय लिहितो Q. किती डिस्प्लेसमेंट होणार आहे, प्लस पासून मायनस पर्यंत. दॅट इज द पोटेन्शियल डिफरन्स. याला प्लस पासून मायनस पर्यंत याला एवढं पोटेन्शियल डिफरन्स पास करावं लागणार आहे. फॉर्म्युला इज W = Q × V. The same formula is written here. V = W/Q, where V is the potential difference, W is the work done, that is electric work done, and Q is the charge. हे जे पोटेन्शियल डिफरन्स आहे आपल्याला वर्क आणि चार्ज यांच्या साहाय्याने देता येतं. वर्क डन जूल मध्ये मोजतात, वर्क डन जूल मध्ये मोजतात, चार्ज कुलम मध्ये मोजतात. सो joules per coulomb is the potential difference. It is given as volt. खरतर हे एक वोल्ट मध्ये दिलं जातं. सो इलेक्ट्रिक वर्क डन इन ट्रान्सफरिंग Q कूलॉम चार्ज इज गिवन बाय दैट फॉर्म्युला. आता मूळ मुद्दा महत्त्वाचा असा, हे इलेक्ट्रिक करंट कोण प्रवाहित करतं, कोण करतं. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक करंट प्रवाहित करणारा ठराविक वस्तू आहे. मेटलच्या वस्तू इलेक्ट्रिक करंट प्रवाहित करतात, प्लास्टिकच्या नाही, काचेच्या नाही, लाकडाच्या नाही, कागद, कपडा विद्युतधारा वाहून नेऊ शकत नाही. हा मेटल मात्र विद्युतधारा वाहून नेतं. का नेतं? मेटलच्या बाबतीत एक स्पेशालिटी आहे. द मेटल atoms are having free electrons and the flow of these free electrons is called as current. समजा आपल्याकडे एक ॲटम आहे, समजा सोडियमचा ॲटम आहे. सोडियमला अशा 3 कक्षा,
या 3 कक्षांपैकी पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, नंतरच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन, शेवटच्या कक्षेत एक वरदान मिळालेलं आहे मुलांना मेटल्सला. मेटल्सला काय वरदान मिळालेलं आहे? मेटलच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन फ्री असतात, मोबाईल असतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होऊ शकतात. हे फ्री इलेक्ट्रॉनच इलेक्ट्रिक करंट प्रोव्हाइड करायला कारणीभूत ठरतात. आपण असं नाही करू, आपल्याकडे एक मेटल आहे, त्या मेटलचे हे सगळे अणू एकमेकांना असे जोडलेले आहेत. या लाईन आणि आता ह्याच्यामध्ये स्पेशालिटी आहे. हे बघा, या ॲटमचा इलेक्ट्रॉन ह्याच्यात जाऊ शकतो, या ॲटमचा इलेक्ट्रॉन ह्याच्याकडे जाऊ शकतो, या ॲटमचा इलेक्ट्रॉन ह्याच्याकडे जाऊ शकतो, या ॲटमचा इलेक्ट्रॉन ह्याच्याकडे जाऊ शकतो, वापस येऊ शकतो. दे कॅन ट्रान्सफर हिअर अँड असं. दे आर मोबाईल, दे आर फ्री, एम्प्टी स्पेस मध्ये फिरू शकतात, एकमेकांकडे जाऊ शकतात. ही त्यांची जी स्पेशालिटी आहे ना, ती स्पेशालिटी कोणत्याही मेटलला गुड कंडक्टर बनवते. पण गुड कंडक्टर बनवते म्हणून कोणताही मेटल आपण हातात धरला तर आपल्याला शॉक लागतो का कधी? समजा मी एक तारेचा तुकडा माझ्या हातात घेतला, मला शॉक बसतो का? नाही बसतो. कारण ती तार विद्युतधारा वाहून नेण्यासाठी लायक असली तरी सुद्धा त्या तारेच्या 2 टोकांमध्ये काय निर्माण झालं पाहिजे? पोटेन्शियल डिफरन्स. हे कसं होतं काय नाही आपण पाहणार आहोत पुढच्या ह्याच्यात. सध्या ही गोष्ट लक्षात ठेवा, metals are good conductors. They have free electrons, they have mobile electrons, and with the help of these free electrons, with the help of these mobile electrons, the metal can conduct the electric current. When the 2 points of a conductor are connected in 2 terminals of a battery, then in that case that can conduct the electric current. असं गृहीत धरूया, आता पहा, हा प्लास्टिकचा तुकडा आहे, आपण गृहीत धरू की हा लोखंडाचा आहे. याच्यामध्ये विद्युतधारा कधी वाहू शकते? जर याचं एक टोक बॅटरीच्या प्लसला जोडलं, एक टोक बॅटरीच्या मायनसला जोडलं. कारण आपण काय गृहीत धरलेलं आहे? बॅटरीचं प्लस टोक हायर पोटेन्शियलचं असं गृहीत धरलेलं आहे, बॅटरीचं मायनस टोक लोअर पोटेन्शियलचं गृहीत धरलेलं आहे. आणि मग जेव्हा एखादा कंडक्टर बॅटरीच्या 2 टोकांमध्ये जोडला जातो, देयर इज अ पोटेन्शियल डिफरन्स. then in that case the electric current can flow through that conductor. In the next video we will see how the electric current can pass through a good conductor, what is the necessary conditions for that, how we can develop the potential difference across 2 points of the conductor, and how the electric current flows. But for the time being you should know the basic idea behind the electric current, that is the potential difference. विभवांतर म्हणजे काय, विभवांतर का निर्माण होते आणि विद्युतधारा कशी वाहते याचा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग, दॅट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स. ओके, विल स्टॉप हिअर.